तर जिल्हा परिषदेच्या 5 जागांचे कल हाती आले। 5 जिल्हा परिषदांचे कल हाती आले। त्यामध्ये भाजप 2, शिवसेना 1 हे आकडे जे सातत्याने बदलतात। रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना या ठिकाणी आघाडीवर आहे। कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो या ठिकाणी वेगवेगळे अपडेट्स जे आहेत ते समोर येत आहेत। आघाडी पिछाडी जी आहे ती सध्या सुरू आहे। रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना ही सध्या आघाडीवर आहे। बदलणारी आकडेवारी सुद्धा आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहू शकता। रत्नागिरीमध्ये आमदार निकम, सदानंद चव्हाण, शिंदे या सगळ्यांचीच प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप शिवसेना यांची युती इथे आहे, तर अजितदादांची राष्ट्रवादी या ठिकाणी विरोधात लढते आणि विरोधात आहे ती ठाकरेंची शिवसेना। मात्र इथे शिंदेच्या शिवसेनेनं रत्नागिरीमध्ये आघाडी घेतली आहे। 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांचे निकाल जे आहेत ते आज लागतायत आणि बदलणारी आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय। आतापर्यंत 5 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। भाजप आतापर्यंत 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। पंचायत समिती 125 जागा, 31 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। 31 जागांमध्ये भाजप 10 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे पंचायत समितीमध्ये, तर रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे आणि पंचायत समितीच्या 31 जागांचे कल हाती आले।